गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी पूजा अजून एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज ना संडे पण आहे, आज महाशिवरात्र पण आहे आणि आमची आज सेवालाल महाराजची जयंती पण आहे. तर खूप छान पद्धतीने ना आम्ही साजरा करतो. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि जे कोणी माझे नवीन व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे. तर मला पटकन आज उठून ना सगळं आवरायचं होतं, रांगोळी वगैरे काढायची, असं तर मी काढत नाही. पण आता महाशिवरात्र पण आहे आणि शिवालाल महाराज जयंती पण आहे, त्याच्यानिमित्त काढायची आहे मला. तर आता आंघोळ वगैरे केली नाही आणि काहीच काम नाही आवरलं, फक्त बाहेरचं झाडून काढले आणि बाकी तसंच राहिले. तर आमच्या आईने माझ्यासाठी चहा बनवले. तर आता कसं बनवलंय माहिती नाही, पण फर्स्ट टाइम बनवलंय. तर पिऊया कसं लागतंय, चला. जयंती म्हणलं की शिवालाल महाराजची जयंती आम्ही इतक्या थाटामाटाने तयारी करतो ना की खूपच जास्त. आणि ह्या वर्षी ना 15 फेब्रुवारीला शिवालाल महाराज जयंती पण आली होती आणि महाशिवरात्री पण आली होती, त्याच्यासाठी मग दोन्ही बरोबरच आले होते. आणि मग आम्ही भंडारा वगैरे करतो, म्हणजे सगळ्यांना गाव जेवण वगैरे देतो आणि सगळे वर्गणी वगैरे मग जमा करतात आणि मग मस्त तयारी वगैरे करतात. आणि ह्या वर्षी तसं झालं नाही, कारण की मग महाशिवरात्र पण होती आणि मग सगळ्यांना उपवास वगैरे असतं. त्याच्यासाठी मग सगळ्यांनी फराळाचा ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी पुरणाची पोळी वगैरे ठेवली होती, कारण की मग कसं दुवादस सांगतात पुरणाची पोळी वगैरे, पुरणाची पोळी वगैरे त्याच्यावरच सोडतात, म्हणून मग छान मस्त पुरणाची पोळी वगैरे बनवायचं होतं दुसऱ्या दिवशी. आणि मग महाशिवरात्रीच्या दिवशीच शिवालाल महाराज जयंती होती, त्याच्यासाठी मग साबुदाणा, दही आणि केळी वगैरे सगळ्यांना वाटप वगैरे केली आणि मग तशीच दिली होती. तर मग आम्ही पण आंघोळ वगैरे करून घेतली आणि डोकं वगैरे धुवून घेतलं. कसं आता महाशिवरात्र म्हणलं तर मग आता तुम्ही पण धुतलं असन. आणि मग कबीरला छानसं असं आंघोळ वगैरे करून त्यालाही रेडी करायचं होतं, पण त्याला असं बिलकुल आवडत नव्हतं. मम्मी घालू नको. आणि हे जे पट्टा दिसतो ना ते आमचं म्हणजे आमच्या समाजाचं एक ओळख म्हणून आहे. आणि ही पट्टा म्हणजे आमच्यात नाही का कातळी, फेट्या, लेंगा वगैरे घालतात आणि मुलं ना मग अशा प्रकारे पट्टा वगैरे घालतात. शेवाला पोहरा देवीला वगैरे गेले ना तर तिथं खूप भेटतात हे. तर मग कबीरला तयार केलं आणि मग नंतर खिचडी बनवायची होती. तर मग ह्यांनाच उपास होता. आता मी आबीरमुळं काही मी उपास धरला नाही, पण मागच्या वर्षी धरला होता तेव्हा ते पोटात होता तेव्हा धरला होता, ह्या वर्षी नाही धरला. तर मग साबुदाणा तर नव्हतं भिजू घातलं, तर मग त्याला बटाटे आणि शेंगदाण्याचीच खिचडी बनवून द्यायची होती. आणि मग माझ्यासाठी सकाळीच स्वयंपाक वगैरे बनवून घेतलं होतं आणि माझंही जेवायचं राहिलं होतं. तर फास्ट काम वगैरे आवरून घेतले आणि त्याच्यानंतर मग ह्यांच्यासाठी मग बनवायला घेतले. तोपर्यंत ते बाहेर गेले होते. मग चला म्हणलं त्यांनाही भूक लागून जाईल, मग बाहेरून आल्यावर मग खूप जास्त भूक लागून जाते, उपासही असून असंही मग त्यांच्यासाठी खिचडी वगैरे बनवायला घेतली. तोपर्यंत बेबी झोपला होता. ते फेट्या ते सगळे घालतात, पण झालं असं की ह्या वर्षी आता आबीरमुळं मला काही घालायला जमत नव्हतं, त्याच्यामुळं मग घातलं नाही. आणि मग ते पण खूप जास्त परेशान करतं. त्याच्यासाठी जेव्हा आम्ही गावाकडे राहिला होतो ना तर मग खूप छान प्रकारे साजरा केला होता आणि मग मी मस्त घागरा ते घातला होता, कारण की मग आमचं ते वेशभूषाच आहे, आमची ओळख आहे बंजारांची. तर ते खूप छान वाटतं. तर मग ह्या वर्षी नव्हतं घातलं आणि मग साडी वगैरेच घातली होती. आणि एखाद दिवस जर साडी घातली ना तर छान वाटतं. तर मग आज तर आमची शिवालाल महाराज जयंती पण होती आणि महाशिवरात्र पण होती, त्याच्यासाठी मग छानशी साडी वगैरे घातली होती. आणि बाकीचे काम तसंच पडलं होतं, किती आपण म्हणलं ना वेळामध्ये आवरायचं तरी आपलं काही आवरत नाही. माझंही नेहमी तसंच असतं. तर मग जेवढं आवरण तेवढं मग आवरायचं होतं. आणि मग त्यांच्यासाठी खिचडी वगैरे बनवायची होती.
तर मला ना हळदीचं मस्तपैकी ना उंबऱ्यावर ना लेपन करायचं होतं, कारण की ना मी खूप व्हिडिओमध्ये बघितलं की असं करतात, ह्याच्याने पॉझिटिव्हिटी येते म्हणून. त्याच्यासाठीच मग मी सगळं पुसून वगैरे घेतलं होतं आणि मग नंतर हळद वगैरे मिक्स केलं आणि त्याच्यानंतर मग उंबऱ्याला मस्त लावून घेतलं, कारण की छान वाटतं. असं असं तर आपण काही रांगोळ वगैरे काढत नाही. आणि मग हे सॉरी महाशिवरात्र आहे आणि मग शिवलाल महाराज जयंती आहे, ह्याच्या निमित्त तरी मग काढायला येते. त्याच्यासाठी मग छानसे असं लेपन वगैरे करून घेतलं आणि त्याच्यासाठी मग रांगोळी वगैरे काढायची होती. आता मला काही एवढी रांगोळी जमत नाही, पण जशी साधी सिंपल जशी जमते ना तशी मी काढायचा प्रयत्न केला. आणि तशात माझ्या कबीरचं मध्ये लुडबुड चालू होती. कबीरला वाटतं की मम्मी तुला येते की नाही, मला हे काढायचं, त्याचंही असंच चालू होतं. तर काढ बाबा म्हणलं, तुला जशी काढायची तशी. आणि मग मी काढली आणि त्याच्यानंतर मग त्यालाही काढायचं होतं. सर्वांचं अभिनंदन, आभार. या केवळ 5 मिनिटांमध्ये गेवराई शहराच्या प्रथम नगराध्यक्षा, प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष आदरणीय गीताताई पवार यांचं आगमन होत आहे. शिवराजदादा बाळराजे पवार यांचे आगमन होत आहे. आताच आपल्याला माहित आहे माझे आमदार पुजारी कोणी तर मग नैवेद्य वगैरे द्यायचं होतं. त्याच्यासाठीच मग सगळे जेंट्स वगैरे उभा राहिले होते. आणि मग असं म्हणतात की लेडीज वगैरे उभा राहत नाही, त्याच्यासाठी मग सगळ्यांनी डोक्यावर पदर घेऊन मस्त बसल्या होत्या आणि एक मोहीम राबवली होती. कारण की ना मग रक्तदान करायचं हे किती छान वाटतं ना बरं, असं शिवलाल महाराज जयंतीनिमित्त काहीतरी उपक्रम राबवल्यावर. तर मग सगळ्या मुलांनी ना मग हे रक्त वगैरे दान केलं आणि मग त्यांच्यानंतर मग सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. आणि आमच्या इथं ना खूप छान पद्धतीने साजरा करतात आणि मग सगळ्या लेडीज वगैरे खूप छान डान्स करतात आणि मग मस्त संध्याकाळी रॅली काढली.